पण जर एखादा माणूस तुम्हाला असं म्हणत असेल की तुमच्यावर प्रेम करतोय आणि सारखं 24 तास तुमच्यावर नजर ठेवून आहे, तू ऑनलाईन का आलास किंवा तू ऑनलाईन का आलीस, हा फोटो लाईक का केलास किंवा केलीस, जर असे प्रश्न विचारत असतील तर सावध व्हायची वेळ आलेली आहे. मी बोलतोय आत्ताच नुकताच रिलीज झालेला एक पिक्चर बघितला, तो म्हणजे ऑब्सेशन. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, या पिक्चरचं बजेट फक्त 7 ते 8 कोटी आणि या पिक्चरनं आत्तापर्यंत जवळजवळ 2,500 कोटी मिळवले. आणि हा पिक्चर बनवला आहे, याचा जो डायरेक्टर आहे ना तो एक यूट्यूबर आहे. हां, एका यूट्यूबरनं पिक्चर बनवला आणि 2,500 कोटी रुपये मिळवले. आता पिक्चरची स्टोरी तशी एक सिम्पल आहे बघा. म्हणजे एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, त्याची मैत्रीणच आहे. मुलगा थोडासा इंट्रोवर्ट आपण म्हणू, तो लाजतोय, ती त्याची क्रश आहे, ती त्याला आवडते, पण तो सांगायला त्याचं धाडस होत नाही आहे. आणि एके दिवशी काय करतोय, तो एक खेळणं विकत घेतोय. ते खेळणं म्हणण्यापेक्षा एक वन विश असं असल्यासारखं एक असतं तिथं ॲस्ट्रॉलॉजीच्या दुकानात, तिथं गेल्यासारखं ते घेतो आणि ती वस्तू मोडायची असते आणि ती विश मागायची असते आणि तो बहादर ते मोडतो, विश मागतो. आणि विश ही असते की ती जगात सगळ्यात जास्त त्याच्यावर प्रेम करू दे आणि ती त्याची विश पूर्ण होते. आणि त्याची विश पूर्ण झाल्यानंतर ती जी निक्की असते ती या लेवलनं त्याच्यावर प्रेम करायला लागते ना, की तिचं प्रेमाचं ते रूपांतर ते ऑब्सेशनमध्ये होतं. म्हणजे एवढा तिला ध्यास लागतो वेड्यासारखा आणि ते एवढं हिंसक बनतं नंतर की ह्या नंतरला बिअर्सला ह्यो जो मुलगा असतोय त्याला ते असह्य वाटू लागतं. तिचं जे वागण्यातला बदल जो होतोय तो नेक्स्ट लेवलचा याच्यामध्ये दाखवला आहे. आता हे ऐकायला सोपं वाटत असलं तर जे पडद्यावर बघताना जे फील होतं आहे ना, तो थ्रिल, तो जो क्रिपीपणा, तो सायकोलॉजिकल हॉरर, सगळे एलिमेंट जबरदस्त आहे. स्टोरी साधी आणि सिम्पल, त्या खेळण्याभोवती त्या विशबद्दलची म्हणजे आहे. असे या कॅटेगरीतली मी 1-2 सिरीज पण बघितली होती. म्हणजे माझ्या विशनं लेट माय विश किल यू वगैरे अशी 1-2 सिरीज होती, नाव मला आठवत नाही. पण यातले जे परफॉर्मन्स आहेत, लीड ॲक्ट्रेस सॅल्यूट, जबरदस्त. आणि एका पॉईंटवर तर तुम्हाला असं वाटतंय की स्टोरी तुमचीच तर चालू नाही ना, मध्ये असं तुम्हाला वाटायला चालू होतं आहे. कधी तुम्ही लगेच असं मनात विचार येतो आहे की तुम्हाला प्रश्न आठवायला लागतात. तुम्हाला जर तुमच्या जवळच्यानी कुणी जर विचारलं असलं, अरे कुठं आहेस, काय करायला आहेस, हे काय करायला आहेस, हे प्रश्न तुम्हाला तिथं जाणवायला लागतात. हेच तर खऱ्या पिक्चरची एका निशाणी असते. आता या पिक्चरनं जो नफा मिळवला आहे तो किती पट झाला आहे देव जाणे. आता मला तुम्ही एक कॉमेंटमध्ये सांगा, आपल्या इथं भारतात असे कोण यूट्यूबर आहेत जे या लेवलचा पिक्चर बनवू शकतात. आणि हा पिक्चर तुम्ही बघितला नसला तर तुम्हाला सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर या कॅटेगरीतले पिक्चर आवडत असतील तर नक्की पिक्चर बघा. हा म्हणजे मस्ट वॉच आहे, ऑब्सेशन. आणि बघितला असाल तर कसा वाटला ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि अशा व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.